कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपे काय म्हणले तीस तू काल? काय गे आपे? हा अगं थांबव की बाया ह्यांना. नाही काल तर बड्या बड्या बाता मारत होती ना की मी बाळाला नेऊ देणार नाही, याव करणार नाही, ट्याव करणार नाही. हा मग आता काय झालं? हा का तुझं कलेक्टर पद आता नाही म्हणून काय तुझा रुबाब गेला का काय? मॅडम सर, माझं फक्त एकदा ऐकून घ्या. रुपालीताईंनी जसं त्यांचं बाळ गमावलंय ना, तसं मी पण माझं बाळ गमावलंय. त्यामुळे त्या या बाळाला स्वतःचं बाळ का समजतायत हे मी पण समजू शकते. आणि आता जर तुम्ही हे बाळ घेऊन गेलात ना तर सगळं संपेल. त्यांना खूप मोठा धक्का बसेल. मी काय म्हणते, मला फक्त 5 दिवस द्या. 5 दिवसानंतर मी स्वतः बाळाच्या कस्टडीसाठीचा कायद्यानुसार अर्ज भरेल. फक्त 5 दिवस द्या मला. तोवर बाळाची सगळी जबाबदारी माझी. मी तुम्हाला शब्द देते, मी बाळाला काही नाही होऊ देणार. असं करता येणार नाही. त्यांची कंडिशन बघता तर अजिबातच नाही. सर ऐका माझं. सॉरी मॅडम, हे आमच्या नोकरीवर येऊ शकतं. काय म्हणलात तुम्ही? फक्त 5 दिवस. या 5 दिवसात आम्ही बाळाच्या कस्टडीसाठीचा अर्ज भरू. फक्त 5 दिवस मॅडम. काय नाही आता तू कलेक्टर बी नाहीये आणि तुझ्या शब्दाला काही किंमत बी नाहीये. हा हेच तुम्ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने आहात ना? हा होती, पण काढली तिला कामावून. हो मीच. मॅडम अहो, मला तुम्हाला भेटायची कधीपासून इच्छा होती. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. खरंच तुमच्यामुळे काय काय बदल झालेत ना, मी शब्दात नाही सांगू शकत. तुमच्या हिरकणी योजनेमुळे अनाथ आश्रमातल्या मुलांचा मोफत इलाज होतोय. त्यांना व्यवस्थित आणि पोषक आहार मिळतोय. तुमच्यामुळे गेल्या एका वर्षभरात आलेली अनाथ आश्रमातली सगळी मुलं एकदम तंदुरुस्त आहेत मॅडम. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांमुळे झालंय. आणि आजवर आमच्या आश्रमाचे फंड्स नीट येत नव्हते, ते आता येत आहेत. तुम्ही खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार थांबवून दाखवलायत मॅडम. तत्व नुसतं म्हणणारे खूप जण असतात मॅडम, पण तुम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवलायत. आणि अजून तुम्ही ते पोटुशी असतानाही ती दंगल पण थांबवली होतीत ना. सॉरी मॅडम, मी तुम्हाला ओळखलं नाही. हो नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? आणि मुळात तुम्ही तुमचं काम करताय. आणि असे मी आता काही ड्युटीवर नाहीये. अहो मॅडम, तुम्ही शब्द दिलाय म्हणल्यावर माझा विश्वासच आहे तुमच्यावर. राहू दे बाळ इकडेच. अरे देवा, हे मी काय करून बसले. हिला कलेक्टर म्हणून चिडवायला नव्हते पाहिजे मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.